नमस्कार, मी नेहा कोकण स्वाद चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर हे बघा, आपली कोळंबीची मस्त अशी झणझणीत सुकी भाजी तयार आहे. तर बघूया ही आपण कशी करायची आहे ती. सगळ्या अगोदर मी ते कढई गरम करायला ठेवली आहे. कढई गरम केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तेल ओतून घ्यायचं आहे. तेल पण व्यवस्थित कडकडीत गरम झालं पाहिजे. तेल गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 1 वाटी आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे. एक मोठा कांदा किंवा 2 मीडियम कांदे घ्यायचे. आणि हा कांदा आता व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय होतो तोपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या फेसबुक पेजला फॉलो करा. तर हे बघा, कांदा आता एकदम ब्राऊन झालेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे, किंवा तुम्ही हे आलं लसूण बारीक किसूनसुद्धा किंवा चिरून पण टाकू शकता. आता ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची 1 ते 2 मिनटं. आता आलं आणि लसूण व्यवस्थित फ्राय करून झालेली आहे. त्याच्यानंतर आपला येथे 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो पण घालून घ्यायचा आहे. आणि हा व्यवस्थित त्याचा रस निघेपर्यंत आपण शिजवून घ्यायचं आहे. तर हे बघा, 1 ते 2 मिनटं झालेली आहेत. टोमॅटोचं थोडंफार पाणी निघालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ, काश्मिरी लाल मसाला, 1 चमचा मालवणी मसाला, गरम मसाला, धना जिरा पावडर, हळद, हे सगळे मसाले घालून किंवा तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत ते सगळे घालून हे आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 मिनटं लागतात हे टोमॅटो आणि ते मसाल्याचं मसाल्यातून तेल सुटायला. तर हे बघा, व्यवस्थित असं मसाल्यातून तेल सुटलेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण साफ करून घेतलेली, स्वच्छ धुतलेली कोळंबी आपण इथे ॲड करायची आहे. ह्या भाजीसाठी मीडियम किंवा एकदम बारीक असलेली कोळंबी पण टाकू शकता किंवा तुम्ही घेऊ शकता इथे भाजीसाठी. आता ही एकदम मीडियम आकाराची असल्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही आहे. 1 ते 2 चमचा फक्त पाणी ॲड करायचं आहे. त्याच्यामुळे टोमॅटोचं पण पाणी सुटणार आहे, त्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही आहे. आणि हे आता 2 ते 3 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. गॅस एकदम बारीक करून ठेवायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित आतपर्यंत शिजतील. तर हे बघा, 4 ते 5 मिनटं झालेली आहेत आणि आपली कोळंबी जी आहे त्याला पाणी पण सुटलेलं आहे आणि एकदम सॉफ्ट अशी शिजलेली पण आहेत. तर आता ह्याच्यामध्ये 2-3 कोकम किंवा चिंच तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्यामुळे कोळंबीचा जो वास येतो तो कमी होतो. तर अशा पद्धतीने आपला कोळंबीची भाजी ही तयार आहे. तर बघा, मी अजून 1 मिनटं हे झाकून ठेवलं होतं, जेणेकरून कोकमचा रस याच्यामध्ये उतरेल. यानंतर याच्यामध्ये खोबरं आणि कोथिंबीर घालून चपातीबरोबर खायला तयार आहे आपली कोळंबीची झणझणीत चटपटीत भाजी. तर तुम्ही ही नक्की